माझी आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा मला स्वतःवर प्रेम करावं लागलं. ज्यावेळेस मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आले ना, म्हणजे अनेक वर्ष तर मला सगळ्याच क्षेत्रांमध्ये सक्सेस होतं. मला असं नेहमी वाटायचं जगातली सगळीच माणसं चांगली असतात, ह्या जगात वाईट कोणीच नसतं, असं समजून मी लहानपणापासून जगत होते. आणि ज्यावेळेस मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आले त्यावेळेस मला काही प्रश्न विचारले गेले होते. त्यावेळेस मला ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर कळालं की पहिले स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. जो स्वतःवर प्रेम करतो ना तो दुसऱ्यांना देऊ शकतो. जो काही आपण स्वतःसाठी करत असेल ना तर ती गोष्ट दुसऱ्यांना देता येते. ह्या इंडस्ट्रीत आल्यानंतर ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस मी ठरवलं की आपण पहिले मी प्लॅन समजून घेतला, बाकीच्या गोष्टी समजल्या, हे तर सगळं समजलं की मी वेस्टेज करते. पण मला कळालं की एज्युकेशन आहे, सगळ्या गोष्टी आहे. योगाचे क्लासेस घेत होते, अनेक विद्यार्थी येत होते, एकटीलाच पैसे येत होते, बाकीच्यांना येत नव्हते. अनेक महिला समोर बसलेल्या असायच्या, योगा शिकवायचे तरी रिझल्ट्स काही ठिकाणी येत नव्हत्या. मग मी त्यांना विचारायचे की नेमका काय प्रॉब्लेम आहे. मला असं वाटायचं रक्त कमी असेल त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन दिलं पाहिजे, हाडांचे दुखणे असेल त्याच्यावरती सोल्युशन दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा मला समजलं की मेंटली डिस्टर्ब आहेत महिला, पण यांना असं काहीतरी प्लॅटफॉर्म लागेल ना की ज्याच्यावरती सोल्युशन मिळेल. अनेक वर्ष अनेक महिलांना 15,000पेक्षा जास्त अशा महिला माझ्या हाताकडनं गेल्या असेल, काउन्सिलिंग केलं असेल. त्यावेळेस मला समजलं की मेंटली बऱ्यापैकी डिस्टर्ब असतात, त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म हवा आहे. शिक्षण झालेलं आहे पण मुलं लहान आहेत, घराच्या बाहेर पडता येत नाही, नोकरी करता येत नाही, कारण ते खूप करणं गरजेचं आहे की नाही. सगळ्यांना प्रत्येकीला असं वाटतं ना की माझं कुटुंब सांभाळून, माझं घरचं सगळं सांभाळून, सगळ्यांचं करून जर एखादा प्लॅटफॉर्म मिळाला तर मी उभी राहील. मग त्या प्लॅटफॉर्मच्या शोधात होते आणि मला वेस्टेज सारखा बेस्ट प्लॅटफॉर्म मिळाला. 100% सगळ्या महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे, जेंट्ससाठी आहेच आहे, पण प्रत्येक महिलासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. ज्यावेळेस एखादी महिला येऊन सांगायची की मॅडम माझ्या मुलांच्या छोट्याशा गरजा मी त्या पूर्ण करू शकत नाही, त्यावेळेस तिच्यासाठी हा मी प्लॅटफॉर्म सांगितलं की हे जर केलं तर तुझं आयुष्य ते बदलू शकतं. बऱ्याच महिला सांगायच्या मॅडम घरात मान सन्मान नाही, दिवस रात्र मी काम करतेय आणि रात्री आल्यानंतर विचारलं तू काय करतेस. त्या महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. मग त्यावेळेस मी ठरवलं की मला काय करता येऊ शकतं या महिलांसाठी. जबाबदारी घेतली मी. पहिले मी माझी स्वतःची जबाबदारी घेतली की मी इंडिपेंडंट होईल, माझ्या गरजा मी स्वतः पूर्ण करेल, ही माझी स्वतःची कमिटमेंट होती. दुसरी म्हणजे मी जे गोष्टी करते ना ते दुसऱ्यांना सांगत असते, म्हणजे हेच मी माझ्या टीमला शिकवलं. दुसरी जबाबदारी मी घेतली की माझा नवरा ज्याच्यावर मी अनेक वर्ष प्रेम करते, सगळ्या गोष्टी करते, तो रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो. एकट्यानेच कमवायचं का? एकट्यानेच कमवायचं. जर आपलं खरं प्रेम आहे तर आपण त्याला हेल्प नाही करू शकत. सकाळी 12 वाजेपर्यंत घरातली कामं होतात, संध्याकाळी 7 नंतर आपल्याला कामाला लागायचं असतं. मधला जो वेळ असतो त्या वेळामध्ये आपण काम करू शकत नाही का? मग मी त्यावेळेस निर्णय घेतला की स्वतःही इकॉनॉमिकल इंडिपेंडंट करणारच आहे. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आणि हे सगळ्याचं. आपल्याला आजार होणार, घरामध्ये झोपून राहणार, विश्रांती घेत राहणार, बाहेर पडलं तो आजार पण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट नवरा सुद्धा सुरक्षित राहील, ब्लड प्रेशर वगैरे असे आजार होणार नाही, ही दुसरी जबाबदारी घेतली. तिसरी जबाबदारी घेतली की माझ्या आईने जर मला शिक्षण दिले, आई वडिलांना न्याय दिला पाहिजे ना की त्यांनी शिक्षण दिले, तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण देताय आणि घरात बसून राहिला तर मुलांना वाटेल की असंच आयुष्य असतं. मी जबाबदारी घेतली की माझ्या मुलांची मी आयडियल असली पाहिजे, ही जबाबदारी घेतली. ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो, काहीतरी शिकतो, थॉट प्रोसेसवरती वर्क करायला लागतो ना, आपले मुलं सुद्धा त्याप्रमाणे घडायला लागतात. स्वतः इंडिपेंडंट झाले, सगळे कामं इंडिपेंडंटली करायला शिकले आणि सगळ्या घरच्यांना शिकवली, घरातल्या माणसांना इंडिपेंडंटली त्यांची कामं करायला शिकवली आणि प्रत्येक महिलाला इंडिपेंडंट बनवण्याचा विडा उचलला. जबाबदारी घेतली. पहिले जबाबदारी घ्यावी लागेल प्रत्येकाला. कामं करता येतात, घरातलं कुठलंही काम कोणाला चुकलेलं नाही, सगळी कामं करावीच लागणार आहे. पण मग बिझनेसमध्ये सुद्धा काही कमिटमेंट असतात, काही जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्यांना मी घ्यायला सांगितलं की सकाळची कामं फास्ट उरका, लवकर उरका आणि जो वेळ वाचेल ना आपल्या स्वप्नांसाठी ठेवा. करावंच लागणार आहे. आपली स्वप्न आहे तर दुसरं कोणी येणार नाही पूर्ण करायला, स्वतःला करावं लागणार आहे. आपल्याला नटायला थटायला आवडतं, त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसा आणायचं कुठून? गरजाच पूर्ण होतात ते आत्ता आपल्या. स्वप्नांसाठी धावणार कुठं आहे? महागाई वाढायला लागलेली आहे तर आपण हातभार लावू शकतो. मग ह्या गोष्टींवरती काम करायला लागले. यातनंच मी महिलांना जागा करत गेले. स्वतः ह्या गोष्टी पहिले केल्या
आणि मग मी दुसऱ्यांना सांगितल्या. ज्यावेळेस एखादी स्त्री सांगते रडते, रात्रंदिवस रडते, रडते काय, किती मोठे प्रॉब्लेम्स असतील, किती चॅलेंजेस असतील, सांगता येत नाही जगाला. अशा प्रॉब्लेममधनं महिला जातात आहे. आजारपण आहे, बाकीच्या महिलांना घरात रिस्पेक्ट कमी मिळतोय, अशा बऱ्याच महिला होत्या. काही जणांना पैशाचे प्रॉब्लेम्स होते की तुला पैशाची काय गरज आहे, तुला मेकअपची काय गरज आहे. अशामुळे ह्या सगळ्यांना इंडिपेंडंट होण्यासाठी सांगितलं. दुपारची फक्त झोप ती जरी आपण कमी केली ना तर या बिझनेसमध्ये आपण सगळ्या प्रकारचं सक्सेस मिळू शकतो. इथे आल्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, माझ्याबरोबर सगळ्यांची झाली. मॅक्झिमम लेडीज इथं स्टेजवर येऊन जातात, त्याचा मला अभिमान वाटतो की ज्यांना इथपर्यंत आणलं ना त्या सक्सेसफुल होतात ते. दुसरी गोष्ट, आपली ही पर्सनॅलिटी समाजाला दिली. समाज प्रत्येकीकडे वेगवेगळ्या लेवलनी बघतो. 12 लोक थायलंडला जाऊन आले, त्याचा अभिमान पण वाटतो. मला खूप प्राऊड फिलिंग आहे की माझी टीम, जे लेडीज टीम आहे, मी पण आता तुम्ही सगळ्या जशा घाबरतात ना की घराच्या बाहेर जाता येत नाही, मुलं सांभाळायची, सगळं करायचं, होम मीटिंगद्वारे बिझनेस स्टार्ट केला. कधीही थांबले नाही. योगाचे क्लासेस होते, 9व्या महिन्याचं पोट होतं तरी सुद्धा मी योगाच्या क्लासेसला जायचे, अजिबात विचार करायचे नाही. ॲम्बिशियस की मला करायचं आहे. आदर्श जर आपण ठेवला तर समोरच्याला देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना उठून उभं राहावं लागेल, करावं लागेल. ह्या सगळ्या महिला ते बघतात आणि त्यांनी स्वतः झोकून द्यायचा विचार केला. दुसरी गोष्ट, कन्सिस्टन्सी लागते. एक दिवस काम केलं सोडून दिलं, दुसऱ्या दिवशी काम केलं सोडून दिलं, असं होत नाही. आपल्याला इथे बिझनेस उभा करायचा आहे.